काय ग? हो हळू हळू. वृंदा काय 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 झालंय? थांब थांब. पाणी. काय झालंय? शालू कोणीतरी माझा पाठलाग करतंय. कोण? माहित नाही, पण जे कोणी होते ते इथे घरापर्यंत आले. घरापर्यंत? अगं तू कशाला? थांब ग. कुणीच नाहीये. कोणीच नाही. शालू मी खरं सांगते, कोणीतरी माझ्या मागावर होतं. शपथ खोटं सांगत नाहीये मी खरं बोलते. ऐक माझं. आजकाल आपलं आयुष्य पण सस्पेन्स पिक्चर सारखं झालंय ना. कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. पण काय ग, तू मला सांगायचंस ना कुठे होतीस, मी तुला घ्यायला आले असते. एकतर मुंबईत तू नवीन, बघतेस ना काय होतंय ते. आणि दिवसभरात तू मला एक साधा फोन पण करत नाही. मी करते तो पण लागत नाही का? तुला माहितीये, अगं तू बेपत्ता आहेस अशी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेले होती मी. शालू खरंच सॉरी. अगं माझ्यामुळे फार त्रास होतोय ना तुला. पण मी तरी काय करू. दिवसभर इतक्या गोष्टी घडत होत्या की मला वेळच नाही मिळाला. शालू कोणीतरी आहे ज्याला मी इथे मुंबईत आलेला आवडलेलं नाहीये. काय? कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे शालू. अगं पण कोण आणि कशासाठी? आणि कोण लक्ष ठेवून आहे तुझ्यावर? काय करतेस ग तू? आणि होतीस कुठे दिवसभर? शालू मी मोहनच्या घरी गेली होती. त्याच्याकडे स्वयंपाकाचं काम मिळालंय मला. तुला वेडबीड लागलंय का? तू मुंबईत मोहनला शोधायला आलीयस. आणि तू ज्याला मोहन समजतेस ना, तो अभिमन्यू किर्लोस्कर आहे. आणि त्या अभिमन्यू किर्लोस्करच्या घरी तू स्वयंपाकीण म्हणून काम करणार आहेस. कशासाठी? शालू तुला खरंच वाटतंय की तो एवढा मोठा बिझनेसमॅन तुझा मोहन असेल? शालू अगं, मी जर हे स्वयंपाकाचं काम घेतलं ना तर मला त्या घरात वेळ घालवता येईल. मोहन सतत डोळ्यासमोर असेल माझ्या. आणि मग मला खात्री करता येईल ना की तो खरंच मोहन आहे की. घराबाहेर एक पाऊल सुद्धा टाकायचं नाहीये. आणि तिथे काम करायची अजिबात गरज नाहीये. जरा डोकं शांत ठेव आणि विचार कर. अगं या मोठ्या माणसांची गणितं वेगळी असतात. आज जे झालं ते पुन्हा तुझ्या बरोबर झालं तर तुझ्या सासू सासऱ्यांना काय उत्तर द्यायची मी? शालू मी तुला सांगितलंय ना, मला माझ्या बाजूने कुठेच कमी नाही पडायचंय.